दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. खरं तर 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण जो सन्मान नारी शक्तीचा या आशयाखाली विशेष मुलाखतीच्या सत्राचं आयोजन केलं होतं आणि त्याच विशेष मुलाखतीच्या सत्रामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत जकराया मल्टीस्टेटचे CEO आदरणीय मनीषा जाधव मॅडम. मॅडम, तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, काय सांगता येईल, सर्वप्रथम आम्हाला आपलं बालपण आणि शिक्षण कुठपर्यंत झालं ते जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव सौ मनीषा सचिन जाधव. मी जकराया मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेमध्ये CEO या पदावर सध्या काम करत आहे. माझं शिक्षण आहे ते कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, राहुरी विद्यापीठ, इथून मी BSc ॲग्रीची पदवी घेतली. बरं. आणि माझं बालपण जे आहे ते प्रवरनगर, तालुका राहता आणि जिल्हा अहिल्यानगर इथे माझं सर्व बालपण गेलेलं आहे. मॅडम, जागतिक महिला दिनानिमित्त आपण संवाद साधतो. तर जकराया परिवारातील जो जकराया कारखाना आहे तो ग्रामीण भागात येतो आणि खरं तर आजूबाजूचे जो मोहोळ तालुक्यातील ही ग्रामीण भाग आहे. आज आपण बघतोय की महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो, परंतु महिलांना, मुलींना म्हणावं तसं स्वातंत्र्य आणि संधी आजही मिळताना दिसत नाहीत. त्याबद्दल काय सांगाल? पालकांना आणि घरच्यांना त्यांच्या काय आवाहन कराल? मला असं वाटतं की महिलांना स्वातंत्र्य म्हणजे त्यामागे कारण की शिक्षणाचा अभाव. बरं. जर तुमची त्या घरातली महिला शिकलेली असेल तर त्या पद्धतीने शैक्षणिक त्यांची विचारसरणी जी आहे ती उंच स्तरावर असते, त्यांची वैचारिक पातळी सुधारते आणि त्या घरामध्ये एकंदरच एक सुशिक्षित वातावरण तयार होतं. त्यामुळे निश्चित त्या घराला एक विचारसरणी सुधारल्यामुळं तिथं त्या लेवलला विचार असल्यामुळे त्या महिलांना चांगल्या दर्जाचं सगळ्या गोष्टी मिळाल्या जातात, स्वातंत्र्य मिळालं जातं. बरोबर आहे. त्यामुळे शिक्षण हे प्रत्येक महिलेला मिळालं पाहिजे. मॅडम, नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि मोहोळ तालुक्यासह खरं तर जिल्ह्याचंच लक्ष लागून राहिलं होतं. आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटात जकराया परिवार पहिल्यांदाच इतक्या मोठ्या निवडणुकीत सामोरे जात होतात आणि एकंदरीत तुम्ही देखील कुरुल जिल्हा परिषद गटातील सर्व बऱ्यापैकी मतदारसंघ पिंजून काढल्यासारखं होम टू होम नागरिकांशी संवाद साधला. एकंदरीत कसा अनुभव राहिला आणि लोकांचा, नागरिकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद येत होता? प्रतिसाद म्हणाल तर खूप चांगला प्रतिसाद होता. म्हणजे जिथं जाईल तिथं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत होत होतं आणि त्यांना खूप आनंद होत होता की आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. महिलांना, विशेष करून महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत ते विचारायला त्या तिथपर्यंत कोणी पोचत नाही, पण आम्ही गेल्यामुळे त्यांना एक त्यांचं मन मोकळं झालं. त्यांच्या जे काय समस्या आहेत त्या आम्हाला जाणून घेता आल्या आणि त्याच्यातनं आम्हाला जनतेचा प्रतिसाद कळाला, किती चांगल्या पद्धतीने जनतेचा प्रतिसाद आहे. म्हणजे ते अक्षरशः आम्हाला त्यांच्या घरातलं मेंबर असल्यासारखंच आम्हाला ट्रीट करत होते. त्यामुळं निश्चितच चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मॅडम, आपण जकराया मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक शाखा आज ग्रामीण भागात खरं तर चालू असल्याचं दिसते. एकंदरीत खरं तर आम्ही याच भागात असल्यामुळं आम्हाला हे देखील जाणवते की प्रत्येक शाखेमध्ये महिला, मुलींना तुम्ही संधी देतायच. एकंदरीत महिला सबलीकरणाकडे कशा पद्धतीने बघताय आणि तुमच्या माध्यमातून कोणते विशेष प्रयत्न आणि उपक्रम काय केलात महिला सबलीकरण? मल्टीस्टेटमध्ये आमच्या जर म्हणाल तर मी जेव्हा आले त्यावेळेस फक्त जेंट्स स्टाफ होता, पण नंतर मी जॉईन झाल्यानंतर आता 50% आमचा जेंट्स स्टाफ आहे आणि 50% हा लेडीज स्टाफ आहे. मला वाटतं महिलांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे की त्यांना पण काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यामध्ये कलागुण किंवा हुशारी ही खूप जास्त प्रमाणात आहे. ते खूप सेन्सिअर असतात, खूप व्यवस्थित पद्धतीने काम करतात आणि एक ऑफिसला एक चांगलं वातावरण निर्माण होतं. कामं वेळेवर होतात सेन्सिअर असल्यामुळे. त्यामुळं मला वाटतं ग्रामीण भागातल्या महिलांना पण संधी मिळाली पाहिजे आणि ती आपण त्या जकराया मल्टीस्टेटच्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करून दिली, रोजगार निर्मिती करून दिली. शेवटचा प्रश्न मॅडम, खरं तर जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतोय.
अनेक उपक्रम असू दे किंवा महिलांच्या सबलीकरणासाठी बोललं जाते. हं. तुम्ही महिलांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल, विशेष करून ग्रामीण भागातील महिलांना तुम्ही काय सांगाल, संदेश द्याल एखादा? मी ग्रामीण भागातल्या महिलांना हे सांगेल की तुम्ही शिक्षणाला प्राधान्य द्या, मुलींना शिकवा, कारण शिक्षण असेल तर त्या मुलींचं आयुष्य पुढं सगळं सुरळीत जातं. त्या महिला किंवा ते कुटुंब अंधश्रद्धेला बळी पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे स्त्री भ्रूण हत्या होतीये ती नाही झाली पाहिजे. स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहिलं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, कुणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. प्रत्येक महिलामध्ये काही ना काही गुण असतो, तर तो त्यांनी बाहेर काढला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग ते घरकाम असू दे किंवा गृहिणीचे उपयुक्त जे वस्तू असू दे, पार्लर असू दे, शिवणकाम, भरतकाम किंवा कुक्कुटपालन, हे ज्या काही व्यवस्था म्हणजे ज्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते त्यांनी निश्चितच पूर्ण त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि पुढं आलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या घराला पण एक आर्थिक सहकार्य लाभतं, आर्थिकदृष्ट्या ते घर पण पुढे जातं. त्यामुळे महिलांनी काहीतरी पुढे येऊन आपलं जे काही कलागुण आहे ते दाखवले पाहिजे. निश्चितपणे मॅडम, खरं तर महिलांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि एकंदरीत धाडसाने सामाजिक, सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात महिलांनी निश्चितपणे पुढे गेलं पाहिजे, गरजेचं आहे. तर आपल्यासोबत होते सौ मनीषा जाधव मॅडम, आपण त्यांच्याशी संवाद साधलो. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने जकराया परिवार हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. जकराया कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा आता आर्थिक जकराया मल्टीस्टेटच्या माध्यमातून देखील नागरिकांच्या अडीअडचणी मोठ्या प्रमाणात सोडवल्या जात आहेत. ग्रामीण भागात विशेष करून कुरुल जिल्हा परिषद गट असेल किंवा मोहोळ आणि आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये जकराया परिवार हा शेतकऱ्यांसाठी उभा राहिलेला दिसतोय. पुन्हा एकदा मॅडम आपलं मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. इथेच थांबूयात. धन्यवाद.